श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सुरू केलेला पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम समाजसेविका उज्ज्वला किशोर बेलसरे यांच्या मागणीनुसार आज पंचवटीतील श्रीकृष्ण नगर उद्यान परिसरात राबवण्यात आला. या प्रसंगी या कार्यक्रमास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. तसेच नुकतेच कुंभमेळा प्रवक्ते म्हणून निवड झालेले भक्तीचरण दास महाराज, लोकनेते व्यंकटराव हिरे, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष हरीश आडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी आलेल्या सर्वांचं स्वागत सत्कार करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून नाशिकचे लाडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर हे नाशिकमध्ये विविध उपक्रम राबवत आहे आणि कुंभमेळ्यासाठी संपूर्ण दिवस रात्र प्लॅन आखत आहेत. त्यांनी संपूर्ण जास्तीत जास्त नाशिक शहरामध्ये CCTV बसवले आणि CCTV बसवल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणतो गुन्हेगारी ज्या ठिकाणी तातडीने निष्पन्न होते. आणि आमचे सर्वात जुने सरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि पंचवटीचे पोलीस निरीक्षक मधुकर कड सर हे सर्वांना परिचित आहेत. सर्वांचे जुने सर या ठिकाणी कड साहेब असल्यामुळे बरेचसं आम्हाला गुन्हेगारी काही असलं तरी ते तातडीने या ठिकाणी मिटवतात आणि जे पण काय असेल म्हणजे त्यांच्यामुळे बरीचशी या ठिकाणी सुरक्षा आहे. महिला मंडळींना पण इथे बोलवलं होतं. सर्वप्रथम आमचे मोठे भाऊ प्रवक्ता झालेले आहेत. तो इतना खुशी हुआ मेरे को आज, इतना मस्त वाटलेलं आहे. आता म्हणजे सिंहस्थ कुंभ असा आपल्या म्हणजे घरातलं सगळं घरातला सोहळा झालेला आहे. तर तुमच्या तर असतोच नेहमी नाशिककरांच्या, पण मी इकडे आल्यापासून महाराजांचं नेहमीच त्यांचा नेहमी सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद नेहमीच राहिलेले आहेत आणि खूपच गुड न्यूज आपण या ठिकाणी आज दिली. आणि इकडे सगळ्यांकडे आपल्याकडे येऊन खूप चांगलं वाटतंय. किशोरजींनी सांगितलं होतं तर लगेच म्हटलं आपला महत्त्वाचा भाग आहे नाशिक शहरातला. आणि ह्या कार्यक्रमाचं रूपरेषाच अशी आहे की आम्ही कमी बोलायचं आणि आपलं ऐकायचं जास्त. तर त्याप्रमाणे आपण तसं सुरू करूया. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पत्रकार किशोर बेलसर यांनी केलं. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. या तक्रारीमध्ये जास्तीत जास्त उद्यानांमधील प्रेमी युगलांकडे नागरिकांना होणारा त्रास, टकलेनगर परिसरातील उद्यानांमध्ये टवाळखोरांचा त्रास, तर अनेक महिला व पुरुषांनी वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी मांडल्या. टकलेनगर परिसरातील उद्यानांमध्ये टवाळखोरी, तपोवन श्रीरामसृष्टी उद्यानातील टवाळखोरांचा सुळसुळाट, राम मंदिर तपोवन परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांचा होणारा त्रास, जुना आडगाव नाका परिसरातील विविध बार आणि मद्यपींचा होणारा त्रास, स्वामीनारायण मंदिराबाहेरील वाईन शॉप परिसरात CCTV बसवणे, आडगाव नाका, औरंगाबाद नाक्यावरील वाहतूक समस्या, हिरावाडी खुल्या मैदानावरील टवाळखोरी अशा अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी तक्रारी मांडल्या. बरेचसे गार्डन आहेत, रामसृष्टी गार्डन असं, कृष्णनगर, टकलेनगर, बऱ्याचशा महिला देखील बोलतील. आता हिरावाडी पण असो किंवा काय, ह्या गार्डनमध्ये ना कॉलेजचे खूप त्रास आहे. आणि सरांनाही सांगतो, बरं झालं या कारणाने सर इथे आले. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी सर कॉलेज सोडून ह्या परिसरात खूप येतात. एकट्याने येत तर जोडप्याने येतात आणि त्याच्यामुळं खूप मोठा त्रास हा सगळ्यांमध्ये सर. या महिला मला बऱ्याचशा वेळा तेच सांगायच्या. आणि रामसृष्टी गार्डन एवढं छान आहे सर, परंतु त्या ठिकाणी दुपारनंतर कोणी जाऊ नहीं शकत चांगले लोग, अशी परिस्थिति त्या ठिकाणी निर्माण झाली है. छोटी सी प्रॉब्लम है हमारी, कॉर्नर पे एक सन्नी बियर बार है शायद, और वहाँ एक दारू की दुकान है. वो रात को आते जाते समय वहाँ बड़ी तकलीफ होती है. हमारी जो माता है, बहन है, उनको आने को जाने को, तो जितने भी दारू पी के बैठे रहते हैं, एक-दोन केस करून ना एक्साइजला आपण कॅन्सलेशन. जे कॉलेजचे मुलं येतात इथे बाहेरनं, ऐकत तर कोणाचंच नाही, पण ज्या बुलेटचा जो स्पीड असतो तो एकदम विचित्र आहे. त्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे आपण. सायलेन्सरचा आमच्या कॉलेजचं जे गेट आहे त्याच्यासमोर पण एक ब्लॅक स्कॉर्पिओ खूप स्पीडमध्ये फिरत असते, किंवा मग खूप मुलं असे बाईकवर फिरतात वगैरे, तर मग तिथे थोडी पेट्रोल. तुमचे टायमिंग सांगा.
आमचा टाइम दिवस टाइम आणि तुम्हाला जर जमलं तर व्हिडिओ काढून पाठवून द्यायचा आम्हाला. हां चालेल. आणि दुसरं असं आहे, याच्यामध्ये आपण किती पेट्रोलिंग ठेवलं तरी जोपर्यंत तिकडे 1-2-3 चांगल्या केसेस होत नाही, 1-2 रट्टे मिळत नाही, तोपर्यंत ते चालू राहतं. तिथे केसेस पण होतात सर. लागून मुलं काय करतात, 4 व्हीलर घेऊन येतात, त्याच्यात मुलींनाही घेऊन येतात आणि तिथे नको ते कार्यक्रम गाडीत करतात. आम्हाला वरून ते बघायला सुद्धा अगदी म्हणजे गॅलरीत यायला सुद्धा चोरी होते. कमलनगरला हिरीनगरला तर हॉस्पिटलमध्ये चाललो होतो. अज्ञात मुलांनी माझ्या भावाची गाडी टक्कर दिली. त्यांनी इंडिकेटर देऊन सुद्धा त्यांनी आदलावी करून तो आमच्या पाठीमागे आला आणि त्यांनी त्याच्याशी भांडण वगैरे केलं आणि आम्ही हॉस्पिटलला चाललो. त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही वरती चढत नाही, हॉस्पिटलला जात नाही, तोपर्यंत त्यांनी लगेच पाठीमागून लाईटाचं वरचं टंपर फोडलं. की मुलं आहे ना, जाता येता हल्ली काय हल्ली मारामारी हा प्रकार कमी आहे. डायरेक्ट चॉपरनी वार करणं किंवा काहीतरी वेगळं करणं हे आहे. आवरा आहे त्याला तर आमचा सगळ्यांचा सॅल्यूट आहे आणि तो त्या आवराचा वापर नक्कीच झाला पाहिजे या गोष्टीसाठी, अशी आमची विनंती राहील. हटकलं ना, आम्ही हटकणं वेगळं असतं आणि वर्दी घातलेल्या माणसाने हटकणं यामध्ये खूप फरक आहे. आणि जो रिस्पेक्ट आम्ही देतो किंवा जो त्याला वापर केला गेला पाहिजे या गोष्टी की ज्या वेळेला आपल्या पोलीस स्टेशनकडे आता हे जे मुली वगैरे फिरतात याची तर कोणी कंप्लेंट करू शकत नाही, तुम्ही पण त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. परंतु जे काय मारामाऱ्या होता, जे काय गुंडगिरी चालती, या गोष्टी ज्या आहे, माझ्या मते असं आहे की जर तुमच्या पोलीस स्टेशनला एखादी तक्रार जर आली तर त्या गोष्टीवर तुमच्याकडनं जास्तीत जास्त कडक कारवाई व्हायला पाहिजे. तर ती न होता जे मुलांना एका दिवसात सोडून देणं किंवा नॉर्मली ह्या गोष्टी करणं, या ज्या गोष्टी होतात, या गोष्टींमुळे मुलांमध्ये डेअरिंग वाढते. आणि आमचा सर्वसामान्य नागरिकांचा असा विषय विनंती करतो. चहा पिणार जय श्रीराम महाराज. थोडं तपोवनात 4 कोटी आहे, तिथं पण थोडं लक्ष, कारण तपोवनात काय 4 कोटी आहे, त्यांना माहिती आहे, तुम्ही प्रवक्ता आहे, थोडं तुम्ही तिथं लक्ष द्यावे. कारण की चांगले चांगले घरातले पोरं, लहान पोरं तिथं काय करताय मोकळं सांगता येत नाही आम्हाला. अजून एक आहे सर की आता इथे जोडपे बसताय, आमचे किशोर भाऊ आहे, दीपक भाऊ आहे, आम्ही खूप वेळा त्यांना बा इथून जा, पण काय होतं ते आमच्यावरच दादागिरी करतात. आम्ही स्थानिक असून आमची घरदारी सगळ्यांची इथं आहे, सगळे लेडीज इथं संध्याकाळी राऊंड मारताय. 12 नंतर इथं कॉम्पिंगसाठी काहीच काम नाही. कॉम्पिंग तुमची दुपारी हवी. इथं टकलेनगर म्हणून एरिया आहे, तो कॉलनी रोड आहे ना, त्याला ॲक्च्युली हायवेचं स्वरूप आलेलं आहे. तिथं एवढ्या कमर्शियल गाड्या, व्हेकलचं काय स्वरूपाचं नाव घेत नाही, ओव्हरलोडेड फुल स्पीड तिथूनच जातात तिथं. त्याच्यामुळे ना सर कॉलनीचं रिक्षाज वगैरे आहे, काही टेम्पोज वगैरे आहे, त्याच ह्याच्यातून जातात आणि भरपूर स्पीडने जातात तिथं. तर त्यामुळे ना ॲक्सिडेंट होण्याची प्रबळ शक्यता आहे तिथं. खूप मुलं ग्रुपनी बसतात, वाढदिवस करतात, तलवारीने केक कापतात, त्याचा आम्हाला खूप त्रास होतो. इट इज लाईक 2 blocks अवे फ्रॉम हिअर. आणि बुलेट बाईक होती आणि लुक्स लाईक टार्गेटेड बुलेट्स आर बिंग स्टोलन. आणि 1 महिना झाला आहे जवळपास की ती बाईक चोरीला जाऊन. आणि तसा काही डिटेल्स लिहून घ्या. तर पोलीस आयुक्तांनी देखील सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या, तक्रार निवारण करण्यासाठी मार्गदर्शन करत आश्वासन दिलं. आगामी कुंभमेळ्याबाबत देखील नागरिकांशी चर्चा केली. तसेच उद्यान निरीक्षक झोपळे उपस्थित असल्यानं उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक आणि CCTV बसवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. लवकरच याबाबतीत महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात मधुकर कड यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक असल्यानं गुन्हेगारीच्या तक्रारी कमी आहे. याप्रसंगी समाजसेविका उज्ज्वला बेलसरे यांच्यासह श्रीकृष्ण नगर महिला मंडळ, पत्रकार किशोर बेलसरे, हिरावाडी, जुना आडगाव नाका, पंचवटी कारंजा परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक महिलांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासमवेत फोटो घेण्याचा आनंद घेतला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.